तुम्हाला माहिती आहे का, 1 जुलै हा दिवस महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो। हा दिवस केवळ शेतीचे महत्त्व अधोरेखित करणारा नसून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी त्यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाची आठवण करून देणारा एक विशेष दिवस आहे। नमस्कार, मी शर्वरी आणि आपण पाहत आहात कलाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPrack.com। महाराष्ट्र राज्यात कृषी दिनाचं महत्त्व काय आहे हे आपण आधी समजून घेऊया। महाराष्ट्र हे मुख्यत्वे कृषी प्रधान राज्य आहे। कृषी दिनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या योगदानाचा सन्मान केला जातो, नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार होतो, शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि हरित क्रांतीचे महत्त्व सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जाते। आपल्या महाराष्ट्र राज्यातील हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ महाराष्ट्रात दरवर्षी 1 जुलै हा दिवस महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो। महाराष्ट्रात हरित क्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांचा मोलाचा वाटा होता। कृषी विषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे त्यांनी लक्ष दिले होते। वसंतराव फुलसिंग नाईक यांचा जन्म 1 जुलै 1913 रोजी यवतमाळ जिल्ह्यात झाला। त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सलग 1963 ते 1975 या काळात काम केले। हे राज्याच्या राजकीय इतिहासातील सर्वाधिक काळाचे मुख्यमंत्री पद आहे। त्यांच्या कार्यकाळात त्यांनी ग्रामीण विकास, जलसिंचन, शेती सुधारणांसाठी मोठ्या प्रमाणावर पावलं उचलली। त्यांनी हरित क्रांतीची संकल्पना प्रभावीपणे राबवली, ज्यामुळे महाराष्ट्रातील अन्नधान्य उत्पादनात मोठी वाढ झाली। त्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून दिली, बियाणांचे उत्पादन वाढवले आणि सिंचन सुविधांवर भर दिला। वसंतराव नाईक यांच्या कार्याची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे शेतकऱ्यांचे कल्याण। त्यांच्या धोरणांमुळे शेतकरी वर्ग सक्षम झाला। जलसंधारण, त्यांनी जलसिंचन प्रकल्पांना गती दिली। ग्रामीण शिक्षण व आरोग्य, ग्रामीण भागात शिक्षण आणि आरोग्य सुविधा पोहोचवण्यावर भर दिला। लोकप्रिय नेते, साधेपणा आणि कष्टाळूपणा ही त्यांची ओळख होती। 1 जुलै हा दिवस महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे। हा दिवस शेतकऱ्यांच्या कष्टांना सलाम करणारा आणि त्यागमूर्ती वसंतराव नाईक यांच्या स्मृती जपणारा आहे। त्यांच्या दूरदृष्टीच्या कार्यामुळे महाराष्ट्र शेतीमध्ये पुढे गेला। कृषी दिनाच्या निमित्ताने आपणही आपल्या शेती संस्कृतीचा सन्मान करूया, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कार्यरत राहूया। हाच या दिवसाचा खरा अर्थ ठरेल। कारण शेतकरी हाच खरा जगाचा पोशिंदा आहे। कशी वाटली ही विशेष माहिती हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा। आपल्या कलाकार YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, Instagram, Facebook पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPrack.com।